हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू MSREY क्लासेस. सो आज आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत जरी थ्रेडचे चेन स्टिचेस कशा पद्धतीने घ्यायचे, म्हणजेच हे टाके कसे टाकायचे. खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करा नका, पूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे सगळ्यात अगोदर हा जरीचा धागा घेतला आहे. आता हा जो जरीचा धागा घेतला आहे हा नायलॉन मिक्स आहे याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही नवीन असाल त्यावेळेला हा धागा तुमचा तुटणार वगैरे नाही. तर इथे सगळ्यात अगोदर आपण याला नॉट कशी द्यायची, म्हणजे सुरुवातीला वर्क करताना खाली त्याला गाठ कशी द्यायची धाग्याला सुरुवातीला, हे आपण पाहणार. तर इथं 2 ते 3 वेळा धागा हा फोल्ड करून घेतला आहे, म्हणजेच एकावरती एक असा फोल्ड केला आहे. फोल्ड केल्याच्या नंतर हा जो शिल्लक राहिलेला धागा आहे याची आणि आपण जे फोल्ड केला आहे त्याची दोन्हींची एकत्र नॉट द्यायची. ज्यावेळेस आपण याला गाठ देत आहोत, आता ही एक वेळेस आपण याच्यावरती गाठ दिली, परत अजून एक वेळा नॉट देऊ शकता तुम्ही. जर तुम्हाला नॉट व्यवस्थित बसली नसेल तर इथे पाहू शकता रिपीट सेम तीच इथं गाठ दिलेली आहे. म्हणजे काय होतं, आपली जी दिलेली नॉट असते ती थोडी मोठी झाली म्हणजे ती कपड्याच्या वरून येत नाही ज्यावेळेस आपण वर्क करायला स्टार्ट करतो. सो तुम्ही देखील असं 2 ते 3 वेळा याच्यावरती एकावर एक नॉट देऊन घ्या आणि जो काही एक्स्ट्राचा धागा असेल, जास्तीचा धागा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा साईडला. आता धागा कट झाल्यावर ही झाली एका टाईपची नॉट, जी की आपण स्टार्टिंगमध्ये पाहिली. असं तुम्हाला 1 ते 2 टाईपमध्ये आपण नॉट पाहू सुरुवातीला कशा द्यायच्यात. तर आता ही कट करून घेतली नॉट. परत अजून एक दुसरी पद्धत पहा. याच्यापैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. इथे सगळ्यात अगोदर थ्रेड घेतला आहे, त्यानंतर कुठल्याही प्रकारचा एक गोल्डन बीड्स घ्यायचा आहे. इथं 2 mm गोल्डन बीड्स घेतला आहे. तो गोल्डन बीड्स या जरीच्या थ्रेडमध्ये आतमध्ये टाकून घ्यायचा. फक्त जरीच्या धाग्याने घ्यायचा, सुईचा वापर नाही केलेला इथे. आता हा बीड्स टाकला. बीड्स टाकल्यावर त्याच्यावरती नॉट द्यायची, रेग्युलर नॉट आहे, म्हणजेच रेग्युलर अशी गाठ द्यायची. गाठ देताना इथं पाहू शकता एक दिली, परत अजून एक, असं 2 ते 3 वेळा तुम्हाला एकावरती एक त्याच्यावरती गाठी द्यायच्या आहेत. ही झाली दुसरी पद्धत नॉट द्यायची. या दोन्ही पद्धतीतली तुम्हाला जी युजफुल वाटेल किंवा सिम्पल वाटेल, करताना इझी जाईल अशी नॉट तुम्ही यूज करा. आता ही नॉट तुम्ही म्हणता की कुठे यूज होते, आरी वर्क तुम्ही जिथं पण करताय त्या प्रत्येक ठिकाणी अशी नॉट दिली जाते. अगोदर यूज केलेली किंवा आत्ताची, याच्यातील कोणतीही तुम्ही यूज करा. हे झाले आपले नॉटचे 2 प्रकार, जे की तुम्ही सुरुवातीला यूज करू शकता. आता नॉट तर देऊन झाली. आता धागा हातामध्ये कसा होल्ड करायचा, पकडायचा कसा आहे हे पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर अंगठा आणि मधल्या बोटामध्ये ठेवून हे तुम्ही धागा पकडू शकता. पाहताय रिपीट. ही झाली पहिली पद्धत. ही आहे दुसरी पद्धत. याच्यामध्ये तुम्हाला धागा असा सरळ पकडायचा आहे. धागा सरळ पकडल्याच्या नंतर तो धागा आपल्या निडलमध्ये व्यवस्थित अडकतोय का हे चेक करायचं. याने समजतं काय तुम्हाला, तर तुमचा धागा हा व्यवस्थित पकडला जातो किंवा निडल बरोबर घेतली हे लक्षात येतं. असं 2 ते 3 वेळा ट्राय करून घ्यायचं. धागा व्यवस्थित अडकतोय का हे चेक करायचं प्रत्येक वेळी. आता इथं धागा व्यवस्थितपणे अडकत आहे, धागा अडकला हे समजलं आहे. त्याच्यानंतर आता हा जो हात आहे हा आपल्या कपड्याच्या खाली घ्यायचा आहे आणि वरून निडल टाकायची. वरून निडल घातली खाली. आता तो खालचा धागा ओढून वर घ्यायचा. धागा वर ओढल्याच्या नंतर जी आपण हातामध्ये गाठ पकडली होती ती इथं वरच्या साईडला येऊन अडकली जाते. वरच्या बाजूला आली ती अडकते, म्हणजे खालून आली ती अडकली जाते. आता धागा आपल्या हातामध्ये एक सिंगल राहतो हे चेक करा तुम्ही. खालच्या हातातला फक्त एकच धागा राहील, गाठ तर ती खालच्या बाजूने अडकली गेली आहे. आता हाच धागा पुढे खेचायचा आहे, सुई खाली टाकायची आणि खालचा जो धागा आहे त्याने सुईला एक राऊंड घ्यायचा, एक गोल फिरवायचं आणि हा धागा वर काढायचा. आता धागा वर आला, काय होतं, निडलला तुमच्या डायरेक्टली बाहेर निघत नाही धागा, तर तुमची सुई खाली ठेवायची. सुई खाली ठेवल्याच्या नंतर हलक्या हाताने सुई अशी क्रॉसमध्ये फिरून घ्यायची. म्हणजे करायचं काय आहे आपल्याला, तर आता जी आपण ही टाका ओढून घेतोय त्याच्यातून खालचा धागा बाहेर काढायचा आहे, एवढंच करायचं आहे. पाहू शकता इथं सुई खाली ठेवायची, अशी उभी किंवा पकडू नका, सुई खाली ठेवा, आडवी ठेवा सुई आणि तिला फक्त हलक्या हाताने फिरून घ्या. असं जर तुम्ही केलं तर तुमची चेनमधला धागा अजिबात निसटणार वगैरे नाही. आता कंटिन्यू हेच करायचं. खालून धागा वर काढायचा, सुई खाली ठेवायची आणि धागा फक्त फिरवून घ्यायची सुई एकदा, म्हणजेच वरच्या धाग्यातून खालचा धागा बाहेर निघतो. हे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. असे जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये केलं तर नक्कीच तुमची ही चेन बरोबर येईल. सुईला तुम्ही बऱ्याचशा वेळेला काय करता, सरळ पकडता आणि सरळच धागा वर काढायचा प्रयत्न करता. मग त्यावेळेला काय होतो, हा जरीचा धागा असतो, याच्यामध्ये नायलॉन मिक्स असतं. हे बऱ्याच जणांना माहिती असेल. याच्यामध्ये नायलॉन मिक्स असल्यामुळे काय होतो, निसटतो. त्यासाठी चेन करताना निडल खाली ठेवून नंतर तुम्ही हे ट्राय करा. अशा जर पद्धतीनं तुम्ही चेन केली तर नक्कीच ती चेन बरोबर येईल
आणि तुमच्या चेनला फिनिशिंग देखील व्यवस्थित दिसेल. आता इथं आपण याचे टाके थोडे मोठे घेतले आहेत. ही चेन तुमच्या आरीवर्कची पहिली स्टेप असते. जर तुम्ही आरीवर्क करताय तर सुरुवातीला तुम्हाला ही चेन करायची आहे. डायरेक्टली बीट्स वगैरे स्टिच नाही करायचे, म्हणजेच जे मणी वगैरे असते ते स्टिच नाही करायला शिकायचं, तर अगोदर चेन करायला शिकायची. कधीही चेन जर तुम्हाला आली तरच तुम्हाला बीट्सचं वर्क येईल, म्हणजेच मण्यांचं वर्क इझी जाईल. करताना सोप्या पद्धतीनं करू शकता तुम्ही. आता इथं चेन करून झाली आहे, तर याला नॉट देण्यासाठी जो धागा आपला वर आलता चेनचा, तो धागा असा दोन्ही साईडला अर्धा अर्धा करून ठेवायचा आहे. जो चेन करतोय आपण, चेनचा जो धागा आहे थोडा वरती ओढून घ्यायचा आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा असा करून ठेवायचा. आता धागा अर्धा अर्धा करून ठेवल्याच्या नंतर जिथं आपल्याला नॉट द्यायची त्याच्या अगोदर जी आपण टाका घेतलेला असतो त्या टाक्यातल्या एका धाग्यामध्ये, इथे पहा माझ्या बोलण्यापेक्षाही तुम्हाला दिसेल, ते व्यवस्थित समजेल की एकाच धाग्यामध्ये आपण फक्त सुई खाली अडकवून ठेवली आहे. आता सुई अडकवून ठेवली, त्याच्यानंतर खाली जो डाव्या हातामध्ये धागा होता तो पूर्ण ओढून घ्यायचा. सुई तशीच ठेवा, फक्त धागा ओढून घ्या पूर्ण. पाहू शकता पूर्ण धागा ओढायचा. धागा ओढल्याच्या नंतर हे लक्षात घ्यायचे की धागा पूर्ण ओढला गेला याची तुम्हाला जाणीव झाली, नंतरच सुई बाजूला काढायची, अगोदर सुई बाजूला काढायची नाही. आता इथं धागा ओढल्याच्या नंतर काय होतं, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम वाटतो की हा धागा आमचा वर दिसतोय. तर धागा वर दिसला काही प्रॉब्लेम नाही, पण जर तुम्हाला नकोच असेल, तो एक्स्ट्राचा धागा दिसायलाच नकोय, तर काय करायचं, सुई खालून वर काढायची आणि हा धागा फक्त ओढायचा. धागा हा जो दिसतोय वर तो फक्त खाली ओढून घ्यायचा या सुईमधून. पाहू शकता खालून सुई मी वर काढली आहे आणि हा जो धागा आहे तो फक्त ओढून घेतला आहे. असं जर केलं तर हा देखील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता हे झाले आपण हाताची वरची प्रोसेस पाहिली. आता खाली हाताची प्रोसेस काय होती किंवा चेन करताना प्रोसेस काय असते हे तुम्ही आता इथं व्यवस्थित पाहून घ्या. तर खालून धागा आपण वर खेचला होता, हे आपण वरच्या प्रोसेस पाहिल्या आतापर्यंत. आता ही असेल तुमच्या खालची प्रोसेस. त्याच्यासाठी पहा, सुई खाली आल्याच्या नंतर आपण तिला एक राऊंड करत होतो चेनसाठी. ज्यावेळेस आपला धागा वर येत होता त्यासाठी एक चेन करत होतो, त्यावेळेला हे पहा एक राऊंड घेतला आहे. तर सिंपल एक राऊंड घेतल्याच्या नंतर धागा वर जातो. प्रत्येक वेळेला हेच असतं की तुम्हाला खाली जास्त काही करायचं नसतं, फक्त एक राऊंड घ्यायचा राहतो. राऊंड घेतल्यानंतर धागा आपल्याच हातामध्ये असतो. हे जर तुम्ही खूप डिटेलमध्ये पाहिलं आणि पाहण्यापेक्षा तुम्ही हे सोबत ट्राय करा. मी जे शिकवते ते जर तुम्ही सोबत ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला देखील चेनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याचबरोबर आपले ऑनलाईन क्लासेस चालू असतात, त्याचा टाईम असतो सकाळी 11 पासून ते नाईटला 9:30 पर्यंत. रेग्युलर बॅचेस आहेत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली 2 तासाचा क्लास असतो. 2 महिन्याचा पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स क्लास आहे. एका महिन्यामध्ये क्लास कुठेही होऊ शकत नाही. जर तुम्ही म्हणत असाल की एका महिन्यात क्लास होतो बाकी दुसरीकडे पाहिलेलं, तर असं होत नाही. परफेक्ट तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स क्लास करायचा असेल तर नक्कीच वरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्याच्यावरती आरीवर्कच्या पूर्ण डिटेल्स शेअर केल्या जातील. त्याचबरोबर आपल्याकडे फॅब्रिक पेंटिंगचे देखील क्लासेस आहेत. जर तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग प्लस आरीवर्क करायचं असेल तर देखील अवेलेबल आहेत क्लासेस दोन्ही पण. तर आता तसंच त्याबरोबर आपली इथं चेन देखील करून झालेली आहे. आता चेन झाल्याच्या नंतर खालचा धागा कट करून घ्यायचा. नॉट दिले आपण वरती नॉट दिली होती, आता तोच खालचा देखील धागा कट करायचा. आता कट केल्याच्या नंतर धागा पाहिला असेल तुम्ही इथे कसा ओढून घेतला आहे, तर हा धागा देखील ओढून घ्यायचा. आणि धागा ओढून घेतल्याच्या नंतर आपली वरती चेन रेडी झालेली आहे. हे तुम्ही चेन स्टिचचे खालच्या बाजूने स्टिचेस पाहू शकता. आणि याच्यामध्ये कपडा वगैरे कशा प्रकारे सेट करायचा हे सगळं काही आपण क्लासमध्ये पाहिलं आहे. 3-4 असे क्लासचे दिवस आले आहेत, त्यामध्ये आपण हे पूर्ण काही पाहत आलेलो आहोत. तर त्याचबरोबर तुम्हाला हे व्हिडिओची सिरीज कशी वाटते हे देखील नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.